सर्वत्र हे रांगोळीचे गालीचे आणि रामकृष्ण हरी म्हणत पंढरीची वारी अतिशय भक्तिभावाने, एकतेने आणि आनंदाच्या जल्लोषामध्ये वारकरी परंपरेचा मानबिंदू असणारी ही आषाढी वारी म्हणजेच पालखी सोहळा हा 2026 अतिशय मोठ्या भक्तिभावाने पार पडत आहे. पालखी सोहळा म्हटलं की आपल्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक तसंच धार्मिक हे वैशिष्ट्य आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात विठुरायाच्या या दर्शनाची आस धरून लाखो वारकरी पंढरपुराच्या दिशेने पायी प्रवास करतात. श्री क्षेत्र आळंदी येथून माऊलींच्या पादुका रथात ठेवून ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होते. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी या सर्व पालख्या पंढरपूर येथील वाखरी येथे एकत्र येतात. रिंगणामध्ये माऊलींचा अश्व जेव्हा वेगाने धावतो तो क्षण अगदी पाहण्यासारखाच असतो. लाखो लोकांना हा सुखावणारा क्षण असतो. वारकरी फुगड्या तसंच धावा, मनोरे तसेच विणकरी पताका, झेंडे हे सर्व घेऊन धावतात. विविध पारंपरिक खेळ यामध्ये खेळले जातात. संपूर्ण मार्गावर ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामाचा जयघोष करत टाळ मृदुंगाचा नाद घुमत असतो. रिमझिम पाऊस, कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशा मुसळधार पावसामध्ये भिजतही तुळशी वृंदावन सांभाळत हातात पताका घेऊन हे वारकरी आनंदाने नाचत पंढरपूरकडे पोचतात. पंढरपूर नगरीत विठ्ठल भक्तीचा महासागर हा पाहायला मिळतो. चंद्रभागेच्या तीरावरती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ अगदी भक्तिमय वातावरण असते. आपण बघतोय हे सर्वत्र पालखी सोहळ्याचं हे रूप अतिशय भक्तिभावाने, अतिशय आनंदाच्या जल्लोषाने आणि रामकृष्ण हरी म्हणत पालखी तसंच हा मानाचा घोडा म्हणजेच माऊलींचा अश्व तसंच एका बाजूला मनोरा आपण समोर बघतोय मनोऱ्याचं हे दृश्य. लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामाचा जयघोष करत अभंग आणि दिंड्यांसह श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी प्रवास करतात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी श्री क्षेत्र आळंदी येथून आणि संत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. संपूर्ण वारीमध्ये ज्ञानेश्वर माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत पंढरपूरकडे मार्गस्थ होते. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचे हे प्रतीक असणारी पंढरीची वारी अतिशय भक्तिमय वातावरणात ही सुरू आहे. पंढरीची वारी ही केवळ एक यात्रा नसून भक्तीची, एकतेची आणि समतेची ही एक परंपराच मानली जाते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रेम, भक्ती, विठ्ठल या नामांचा संदेश देत पंढरीच्या दिशेने पंढरपूरकडे वाटचाल करतात. आपण सगळेच माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊयात आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद. रामकृष्ण हरी.